जय हिंद विद्यार्थी मित्रांनो NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही जी एक्झाम होते, ह्या एक्झाममध्ये जर आपण विचार केला तर NDAचा जो फुल फॉर्म आहे किंवा NDA जे आहे, NDA हे खडकवासला पुणे या ठिकाणी आहे. खडकवासला पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी त्या ठिकाणी NDA आहे. आपण ह्या एक्झामबद्दल जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आजचं लक्षात ठेवा की NDA जे आहे ते पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये NDA आहे. त्या ठिकाणी पूर्ण आर्मी 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 प्लस नेव्ही प्लस एअरफोर्स यांचे जे कॅडेट्स असतात त्यांचं त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं. हे जे कॅडेट्स आहे 10th पास झाल्यानंतर ते स्टडी करतात आणि 12thला अपेअर असताना ते एक्झाम देऊ शकतात. 12th अपेअर असताना ते एक्झाम देऊ शकतात. यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की 12th मध्ये जर समजा विद्यार्थी आर्ट्स कॉमर्स प्लस सायन्सचा स्टुडंट असेल तर तो एक्झाम देऊ शकतो. परंतु या ठिकाणी समजा आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचा जर विचार केला तर आर्ट्सचा विद्यार्थी हा जाऊ शकतो, परंतु नेव्ही आणि एअरफोर्समध्ये ते जाऊ शकत नाही. सेकंड थिंग कॉमर्ससाठी आहे. कॉमर्ससाठी विद्यार्थी जाऊ शकतो, परंतु नेव्ही आणि एअरफोर्ससाठी कॉमर्सचा विद्यार्थी जाऊ शकत नाही. सायन्स स्ट्रीम घेतल्यानंतर तुम्ही तिन्ही विंगसाठी जाऊ शकतात. म्हणजेच इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्समध्ये तुम्ही ऑफिसर म्हणून सायन्स स्ट्रीममधून जाऊ शकतात. म्हणूनच 90% कॅन्डिडेट जे आहेत किंवा 99% सायन्स स्ट्रीममधून NDA देणं प्रेफर करतात. हा झाला पूर्ण NDAचं स्टार्टिंग पॉईंट. तर या ठिकाणी अजून पॉईंट लक्षात घ्या की जर समजा तुमचं एज 17.5 to 19.5 च्या मध्ये असेल तर तुम्ही NDAची एक्झाम देऊ शकतात. तुम्हाला जो अटेम्प्ट्स येणार आहेत जनरल सायन्समध्ये 12thमध्ये गेल्यानंतर 12thला अपेअर असल्यानंतर तुमचा जो जूनमध्ये फॉर्म येईल आणि सप्टेंबरमध्ये ती जी एक्झाम असेल हा तुमचा फर्स्ट अटेम्प्ट असेल. नेक्स्ट इयरचा जानेवारीमध्ये फॉर्म येईल आणि एप्रिलमध्ये तुमचा पेपर असेल, हा तुमचा सेकंड अटेम्प्ट येईल. त्यानंतर सेम नेक्स्ट इयरच्या जूनमध्ये फॉर्म येईल आणि सप्टेंबरमध्ये एक्झाम असेल, हा तुमचा थर्ड अटेम्प्ट असेल. आणि नेक्स्ट इयरला समजा तुमचं एज जर बसत असेल तर सेम कंडिशन, जानेवारीमध्ये फॉर्म येईल आणि एप्रिलमध्ये तुमचा अटेम्प्ट येईल, हा तुमचा चौथा अटेम्प्ट. नॉर्मल कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी 4 अटेम्प्ट्स हे त्या ठिकाणी भेटत असतात. आता जो पुढचा मुद्दा असा आहे की सिलेबस प्लस तुमचं एक्झामचा पॅटर्न. तर सिलेबसमध्ये पेपर म्हणजे रिटर्न एक्झाम असते, त्यानंतर नेक्स्ट स्टेप तुमचं SSB इंटरव्ह्यू असतो आणि SSB इंटरव्ह्यू नंतर तुमचं मेडिकल असतं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की रिटर्न एक्झाममध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 अँड पेपर 2. पेपर 1 मध्ये तुमचं मॅथमॅटिक्स असतं. यामध्ये टोटली 120 क्वेश्चन्स, टोटली 300 मार्कांसाठी. अँड पेपर 2 मध्ये तुमचे 150 क्वेश्चन्स इंटू 4 मार्क्स 600 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला जे मार्क्स येणार आहेत यामध्ये तुमचं सायन्सचे क्वेश्चन, सायन्समध्ये तुमचं फिजिक्स प्लस तुमचं केमिस्ट्री प्लस तुमचं बायोलॉजी याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील. तुमचा इंग्लिशचा पोर्शन असतो, इंग्लिशच्या पोर्शनवरती क्वेश्चन विचारले जातात. आणि तुमचं GK जनरल नॉलेज याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी प्लस अदर सब्जेक्ट्स, डिफेन्स स्टडीज यामध्ये टोटल जे क्वेश्चन असतात हे 50 क्वेश्चन, इंग्लिशचे 50 क्वेश्चन आणि तुमचे
याचे 50 क्वेश्चन, टोटली 150 क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. ओव्हरऑल जर पूर्ण बघितला रिटर्नचा तो 900 मार्क्सचा असतो आणि यामध्ये 320 टू 410 च्या मध्ये तुमचा कट ऑफ लागतो. नंतर तुमचा SSB इंटरव्ह्यू असतो. SSB इंटरव्ह्यू ही 5 डेजची लॉंग प्रोसेस आहे. ती प्रोसेस आपण नंतर समजून घेऊया. फॉलोड बाय तुमचं मेडिकल असतं. रफ आयडिया तुम्हाला आली असेल की बेसिकली मॅथमॅटिक्समध्ये तुमचं 8th, 9th, 10th, 11th आणि 12th. मोस्ट ऑफ द मॅथमॅटिक्स हे तुमचं 10th, 11th आणि 12thचं, आणि त्यातलं पण कोर मॅथमॅटिक्स तुमचं 11th आणि 12thचं NCERTचं मॅथमॅटिक्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं. सेम सिलेबस तुमचा इंग्लिशसाठी आहे, सेम सिलेबस तुमचा गॅटसाठी आहे, सेम सिलेबस तुमचा फिजिक्ससाठी आहे, सेम सिलेबस तुमचा केमिस्ट्रीसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की NCERTचे बुक्स तुम्हाला लाईन टू लाईन रीड करणं मस्ट आहे. क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं, आन्सरची प्रॅक्टिस करणं हे तुम्हाला मस्ट आहे. सक्सेस अकॅडमी तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नाशिक विशेष करून किंवा एंटायर महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यातले असतील